हार माझ्या जॅकेटच्या खिशामध्ये सापडला. हा म्हणजे चोरी मी केली. तुला असं नाही वाटत तू तुझं पाप माझ्या गळ्यात अडकवतोय? तुला जेलमध्ये जायची भीती वाटत असेल ना तर तसं सांग मला. भावासाठी एवढं करायची तयारी आहे माझी. अँड फॉर दॅट रिक्वेस्ट मी, डोंट ब्लेम मी. आय एम नॉट ब्लेमिंग यू. आय एम टेलिंग यू द फॅक्ट. तो हार तुझ्या जॅकेटच्या खिशामध्ये सापडला. हा तो आता का सापडला, कसा सापडला हे माझ्यापेक्षा तूच चांगलं सांगू शकतोस नाही का? हे सागर, मी तुला ब्लेम करेन का रे? मी उलट मला तर वाटलं होतं की तू माझे आभारच मानशील. आभार? फार विकायचं असतं ना तर मी चोरी बिरी केली नसती आणि एवढी शोधाशोध झाल्यानंतर सांगितलं असतं विकला. तो हार विकायची आजही 10 कारणं आहेत माझ्याकडे, कळलं ना? आणि मी चोरी केली असताना तुझ्यावर आळ आला. अशा सिच्युएशन मध्ये मी खोटं बिटं बोलीन, लपवाछपवी करीन तुझ्याशी असं वागेन मी? खरं सांगतोस? अरे वेड्या, तू ओळखत नाहीस का मला? मी तुझ्याशी असं करीन का? मग हे कोणाचं काम असेल? चला, हाच किडा माझ्या डोक्यात मगापासून वळवळतोय. तू मला वाचवायचं म्हणून नक्की कोणाला वाचवतोयस? कोण असेल ते? मला बोलावलं तुम्ही? दिवाकर, गुरुजींना बोलावून घ्या. लवकरात लवकर एक सत्यनारायण घालायला सांगा. मा, सगळ्या गोष्टी आमच्या कंट्रोलच्या बाहेर चालल्या आहेत. कुठली 7:30 सुरू झाली आहे कुणास ठाऊक. काहीतरी अमंगळ होणार आहे या घरावर. मा, खरं तर राकेश जे काही वागलाय त्याची आम्हाला एवढी शरम वाटते की स्वतःच्याच घरात पारक्यासारखं वाटतंय. मला एक कळत नाही दिवाकर, घरात सगळं उतू जाईल इतकं असताना ही मुलं अशी का वागतात? सरदेसाईंच्या नावाने शाळा, कॉलेज आणि हे मात्र नर्मदेतले गोटे. मा, मलाही कळत नाहीये. बिझनेसमध्ये एवढ्या गोष्टी हाताळतो आपण, तिकडे असणारी माणसंही कार्यक्षम हुशार आहेत, मग घरातच लक्ष नाहीये तुम्हा दोघांचंही. नुसती लाडाकोडात वाढतायत पोरं. त्यांना जबाबदारीची जाणीव नको करून द्यायला. आतून अशी कसर लागल्यासारखं झालंय सगळं. गुरुजींना बोलवून घ्या आणि एकदा काय त्या सगळ्यांच्या पत्रिका त्यांच्या समोर ठेवा. लगेच बोलवतो मा.
निर्मला तुझ्या घरातली खूप महत्त्वाची आणि घरातलीच एक झालेली माची अटेंडंट आहेस. जी. मग मला सांग, माच्या रूममध्ये कोण कोण आलं होतं? तसं मांच्या परवानगीशिवाय कोणीच येत नाही आणि एक ठराविक वेळ सोडला तर मा रूममध्येच असतात. छोट्या वहिनी, तुम्ही आणि राकेश दादा, बस एवढेच आले होते. नक्की? हो. नाहीतरी नीट आठव. कदाचित हां, रखमा काकू आणि राजू पण आले होते. रखमा काकूंना राजूंना मांना भेटवायचं होतं. अच्छा. ठीक आहे, निघ तू. बरं. बोला. गावात चर्चा आहे, सरकारी हॉस्पिटल विकतंय. मनात आला आपण घेतलं तर म्हटलं तुला विचारूया. दादा, त्यातल्या पेशंट सकट विकत घ्यायला लागणार. आधी हॉस्पिटल विकत घ्यायचं की नाही ते ठरवूया. पेशंट्सचं काय करायचं ते नंतर बघू. मग काय दादा, कडे घरातल्या टेन्शन्समुळे स्वतःलाच ऍडमिट करून घ्यायची वेळ आली आहे आणि तुम्ही हॉस्पिटल विकत घ्यायचा काय विचार करताय? आणि कशाच्या जीवावर? आजपर्यंत हे सगळं कशाच्या जीवावर केलं? त्याच जीवावर आणि जोरावर. दादा, मला वाटतं तुम्ही बिझनेस एक्सपान्शनचा विचार सिरियसली करत असणारच. व्हॉट एव्हर आय डू इट व्हेरी सिरियसली. नाही, सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. हा, मम्माच्याही डोक्यात हॉस्पिटल बांधायचं आहेच आणि बाबा गेल्यापासून ते जास्तच पक्क झालं. पण मग दादा, नवीन का नको घेऊया? सरकारी हॉस्पिटल विकत घ्यायचं म्हणजे त्याच्याबरोबर ती सरकारी खटली विकत घेणं पण आलंच ना. मला वाटलं होतं तू माझ्यापेक्षा अधिक हुशार असशील, व्यवहारी असशील. का? काय झालं? अरे, सरकारी हॉस्पिटलची नुसती बिल्डिंग विकत नाही येत ते. एकूण 10 एकराचा प्लॉट आहे, प्राईम लोकॅलिटी. एखादं हेलिकॉप्टर उतरू शकेल असं 7 स्टार हॉटेल नाही, कार्डियक सेंटर कम हॉस्पिटल. हा व्यवहार सरळ आणि साधा नक्कीच नसेल. काय झालं बे? हा, अरे असं हाताकडे पाहून कोण रडून राहिला? अरे रोते रहते क्या येडे? येडा है कि तू? हाँ? ऐसे हाथ की तरफ देख के रोते नहीं? हाँ, एकदा ध्यान में रख, अपना हात जगन्नाथ बस. कसलं जगन्नाथ यार? काय रात्री पोलीस आले, टसे घेऊन गेले. काय रवली इज्जत? चला, आजपर्यंत कधी कोणाची दमडी नाही उचलली आणि आता हे असलं नसतं पाहिलं. माझी तर खोपडी सरकली. कायले? हा? खोपडी कायले सटकली तुझी? हा? तुला काय चोर बोलले ते? हा? का हातकाळा टाकला तुझ्या हातात? का वरात काढली तुझी? हा? तुला काय वाटलं
अजून काय व्हायला पाहिजे? कसली वरात पाहिजे तुला? सांग ना. शांत राहू. सर तू पण कसा बोलतो? आणि मी शांत राहुलो असतो, पण कोण मालक बॉम्बाला असता ना तर शांत राहुलो असतो. मालक? अरे पोलीस ठसे घेत होते ना तेव्हा मला वाटलेलं हो कोणतरी बोलेल, छोटे मालक मोठे मालक, की आमची माणसं आहेत यांचे ठसे वगैरे घेऊ नका. अरे यांच्या पोरांना हाताचे पाळणे करून जोजवलं आम्ही, त्याची ही किंमत दिली. चला डोळ्यात पाणी आलं. आमची काय किंमत? ऐसा नहीं बोलने का कुछ येडे. अरे उनकी मजबुरी समझ ना तू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सदाशिव भाऊ, जिथं काम करायचं आहे ना तिथं मन मारून जाळून काम नाही करायचं कधी. हे तर करायचंच नाही. नाटक कंपनी बंद पडली ना तसा केशवरावनी इथं आणला. त्याने सगळा दिला, कपडा लत्ता दिला, ड्रायव्हरकीचा काम शिकवला, खोली दिली. मोठा देव माणूस. त्याचा नाव आठवला ना का बोलणं सगळा घशात राहतो. देव माणूस. सदाशिव भाऊ सगळे देव माणसं आहे. मा साहेब, मोठ्या वहिनी, हे आमचा साहेब. बाहेर खाणं पिणं चालते, पण घरच्या ताटाला नमस्कार करूनच जेवण करते, आहे की नाही? चा खरा रे, पण धाकटी वहिनी आणि तुझ्या साहेबाचं पोरगो सागर. बाय त्या धाकट्या वहिनीचं सोडून दे, पण पोरग बापावर गेला. जबरदस्त दिलेर माणूस आहे एकदम. आता जरा जास्त मस्ती करते, पण तुला सांगतो दिल दरिया एक. काय कोणाला? साहेबाचा फोन. हा हॅलो. कसा आहेस? ठीक आहे. आता पुढे काय करायचं ठरवलं? लवकरात लवकर नोकरी शोधून माझ्या आईबाबाला इथून घेऊन जायचं आहे. का रे बाबा? सरदेसाई वेळच्या वेळी पगार देतात की? आणि गळ्यात पट्टा बांधून फिरवतात. बराच राग दिसतो सरदेसाईंवर. ते मालक असतील, माझ्या आईबाबाचे, माझे नाही. पण राग डेफिनेटली आहे. आणि का नसावा हो? माझ्या बापाला सरळ जेलमध्ये टाकलाय त्यांनी. आणि त्याला काय वाटलं मी पण मान्य करीन. माझ्या बापाला मी माझ्या जोरावर सोडवू शकतो. सांगा त्याला. नाही, सांगायची गरज नाही. न सांगतो सोडवतील ते. अरे एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या वेळेला हरिकाका अत्यंत हलाखीचे दिवस काढत होते त्यावेळेला आपल्या मोठे सरदेसाईने म्हणजे केशवराव सरदेसाईंनी सढळ हाताने मदत केली होती, कुठलीही अपेक्षा न ठेवता. तेव्हा आयुष्यभर सरदेसाई कुटुंबाची सेवा करावी अशी सक्ती सरदेसाईंची नाही आहे, हरिकाकांची इच्छा आहे. आणि म्हणून स्वतःहून जेलमध्ये गेले. कळलं? छान आहे, मस्त. माझ्या बापाचं चारित्र्य मला सांगताय. आधी गरीबाच्या डोसक्यावर उपकाराची वजी टाकायची आणि मग त्याला पार पिळून सोलून काढायचा. ही स्ट्रॅटेजी आता चालणार नाही. मॅनेजर गोवर्धन प्रभू, तुमचे पिताजी जर त्यांच्या इच्छेने जेलमध्ये गेले असते तर त्यांच्या इच्छेला मान देऊन तुम्ही त्यांना जेलमध्ये काय भगवद्गीता घेऊन गेला असता काय वाचायला? आणि हरिकाका कोण? हरिकाका कोण? उपकारच्या वजाखाली दबलेला म्हातारा. 4 प्रेमाचे शब्द बोलले असते ना त्याच्याशी तर तुमच्यासाठी फासावर बी लटकला असता तो बोळा बाबडा माणूस. मस्त मस्त. इमोशनल ब्लॅकमेल केला माझ्या बापाला. मस्त. त्याच्या वयाकडे बघून तुम्हाला तुमचा बाप नाही का आठवला? हा? मला कळतं तुझ्या डोक्यात काय चाललंय, कुठले विचार चालले, तुझ्या भावना कळतात मला.
बदला घ्यायचा का तुला? नाही नाही. बरं. मला आपलं उगाच वाटलं. नसेल बदला घ्यायचं चांगली गोष्ट आहे. कारण काय, ज्या संतांचं अहोरात्र तुझे वडील पारायण करतात ना, त्यांनी सांगितलंय. काय सांगितलंय? क्रोधावर नियंत्रण ठेवा. काय असतं राजू, आपल्या बोलण्यानं वर्तनानं जर एखाद्या निरपराध माणसावर चिखलफेक होत असेल तर ते बरोबर नाही. हां, आणि हाही विचार कर, जेव्हा आपण दुसऱ्यावर चिखलफेक करतो त्यावेळेला पहिल्यांदा स्वतःचे हात चिखलाने बरबडलेले असतात. कळते ना तुला मी काय म्हटलं ते? काय रे, तेव्हा शहाणा असशील, शांत राहा. सागर बाबा, नाश्ता. युवा, जी. नेकलेस राकेशने चोरलेला नाहीये. हा, कहाणी में ट्विस्ट. मग कोण आहे हो चार्लस शोभराज? तेच तर शोधायचं आहे. तुला कोण वाटतं? मला कोण वाटतं हे नाही सांगता यायचं, पण कोण नाही हे सांगता येईल. म्हणजे काय? म्हणजे आमच्या नोकर मंडळीपैकी निश्चितपणे कुणी नाही. कशावरून? कशावरून म्हणजे? सागर बाबा, एवढा महागडा ॲटम घेऊन कुणाला करायचंय काय? ना अंगावर घालता येणार ना विकता येणार. तर माझ्यासारखा माणूस एवढा महागडा ॲटम घेऊन जर दुकानदाराकडे गेला तर दुकानदार भाव करण्या अगोदरच मला बघून पोलिसला कॉल करीन ना. बडबड जरा कमी कर आणि हे काम कोणाचं असेल त्यावर डोकं चालव. डोकं चालवतो तवर तुम्ही नाश्ता हाना. तुला माहिती आहे जीवा, नेकलेस कोणीतरी माझ्या जॅकेटमध्ये ठेवला होता. ह्यो म्हणजे कुणीतरी खिलाडी हो का खिलाडी दिसू लागला. येऊ का? अरे अर्धा आत आल्यावर येऊ का विचारलं, थोड्या वेळाने जेऊ का विचारशील. जीवा, तू इथे काय रस्त्यात तुमची कापडं उतरवली तर बळजबरी केली असं म्हणा, है ना? म्हणून म्हणलं हे काम तुमच्याच घरात तुमच्याच खोलीत शिरून केलेलं चांगलं. बड्याबापाची पोरं तुम्ही तुमच्या घरात सोन्या चांदीची रांजणं भरलेली असतात. या उलट आमच्या घरात खाया प्यायला मातीची मडकी जरी असली ना तरी लय हो. आणखीन एक सांगतो, अब्रूचं भांड आहे ना ते मातीचंच असतं, जे न तडकता आमच्या घरात राहू शकतं. ए, इथे का आलास ते सांग. छोट्या वहिनींचा नेकलेस कोणी चोरलाय ते माहितीये मला. काय?